आज आपण आपलं जे 10वं प्रकरण आहे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने त्या प्रकरणाबद्दल चर्चा करणार आहोत. बघा, सहकार क्षेत्रापुढील आव्हाने आपण उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण या तत्त्वांना अर्थव्यवस्थेत महत्त्व प्राप्त झालं आहे. सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करू नये, बाजार यंत्रणेनुसार अर्थव्यवस्था चालत राहिली पाहिजे. म्हणून आपण काय करतोय, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपण उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण याचा वापर करायला सुरुवात केली. आता होतं काय की जागतिकीकरणाने आपल्याला अतिशय फायदे झालेले आहेत. जागतिकीकरण म्हणजे काय की संपूर्ण जग हेच बाजारपेठ. मग संपूर्ण जग हेच जेव्हा बाजारपेठ म्हणून आपण वापरतो त्यावेळेस तुम्ही कुठलीही वस्तू कुठेही कशीही तुम्ही ती खरेदी करू शकता. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी कसं होतं की आपण जर भारतात राहत असू तर आपल्याला आपल्या इथे ज्या वस्तू तयार व्हायच्या त्याच वस्तू आपल्याला मिळायच्या आणि त्याच वस्तू आपल्याला घ्यायला लागायच्या. पण आता जागतिकीकरण आल्यामुळे संपूर्ण जग हीच बाजारपेठ झाल्यामुळे आपल्याला कुठल्याही देशातील वस्तू भारतामध्ये आणि आपण जिथे राहतो तिथे आपल्याला ती उपलब्ध होते, आपल्याला ती मिळते. आता एक साधं उदाहरण घ्या तुम्ही. आता तुम्ही इथे बसून वेगवेगळ्या फॉरेन कंट्रीजचे प्रोडक्टसुद्धा तुम्ही वापरता. आता मुली जे कॉस्मॅटिक्स वापरतात म्हणजे लिपस्टिक्स वापरतात, आता लॅक्मी आहे किंवा तुम्ही आता बरेच जण ओरिफ्लेमचं करतात, त्याच्यानंतर ॲव्हॉनचं करतात. हे सगळं काय आहे, या सगळ्या फॉरेन कंपन्या आहेत की ज्या जागतिकीकरणामुळे आपल्या देशामध्ये पण काय करू शकतात, बिझनेस करू शकतात. मग ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत ह्या भारतात येऊन बिझनेस करतात. तसंच आपण भारतीयसुद्धा फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊन काही बिझनेस करत आहोत. मग आपण काय करतो आहे, आपले जे ह्याचे म्हणजे आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. मग आपल्याकडे जे काही फळं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्या आपण फॉरेन कंट्रीजमध्ये काय करत आहोत, एक्सपोर्ट करत आहोत. म्हणजे जागतिकीकरणामध्ये सगळ्यांनाच फायदा झालेला आहे. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थेशी जोडली जाण्याच्या प्रक्रियेतून जागतिक अर्थव्यवस्था उदयास येते. औद्योगिक क्रांती, वाहतूक व दळणवळणाच्या क्षेत्रात झालेले क्रांतिकारक बदल, माहिती व तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे प्रत्येक देशातील राहणीमान व जीवनमान बदल होतं. खूप महत्त्वाचं आहे जागतिकीकरणामध्ये की आपण औद्योगिक क्रांती करतोय, त्याच्याबरोबरच आपण वाहतूक व दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सगळे देश प्रगती करतात आहे. कशामुळे? केवळ जागतिकीकरण आल्यामुळे. बघा, नागरिकांच्या गरजा बदलतात आणि अशा बदललेल्या गरजा व वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक देशाला जगातील दुसऱ्या देशांबरोबर आर्थिक व्यवहार करणे आवश्यक असते. पण ज्यावेळेस आपण जागतिकीकरणाचा विचार करतो तर त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोच आणि ह्याला सहकार क्षेत्रसुद्धा अपवाद आहे. म्हणजे काय झालं की जागतिकीकरणामुळे हे जे उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण आलेलं आहे त्याच्यामुळे सहकार क्षेत्रापुढे पण बरीच आव्हानं तयार झालेली आहेत. बघा, त्याच्यामध्ये होतं काय की जी राष्ट्र प्रगतिशील आहे, विकसित देश आहेत त्यांना याचा फायदा होतो आणि जे विकसित आहेत म्हणजे जे आता प्रगती करायला ज्यांनी जस्ट सुरुवात केलेली आहे त्यांना ह्याचे तोटे आहेत. मग आपल्या देशालासुद्धा आपलासुद्धा विकसित देश नाही आहे, आपला विकसनशील आहे. म्हणजे आपण आत्ताशी आपला विकसित होतो आहे देश. मग आपल्या अशा देशांना जागतिकीकरणाचा आपल्याकडे जे सहकारी संस्था आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना याचा तोटाच होतो आहे. हे जे आपण त्रिसूत्री घेतलेली आहे, उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण याचा, तर विद्यार्थी मित्रांनो, तर सहकार क्षेत्रसुद्धा याला अपवाद राहिले नाही. जागतिक अर्थव्यवस्थेमुळे जगातील प्रगत आणि अप्रगत देशांमध्ये स्पर्धा निर्माण होते. ऑब्व्हियसली जे देश प्रगत आहेत, प्रोग्रेस आहेत पूर्ण कंट्रीज, त्या काय करतात, त्यांचं प्रोडक्ट जे आपले आता प्रोग्रेसच्या वाटेवरती आहे देश त्यांच्याकडे आपलं प्रोडक्ट पाठवतात. म्हणजे आपलं तयार व्हायच्या आधीच आपल्या ग्राहकांना त्यांचं प्रोडक्ट त्यांच्या हातात मिळतं. मग ह्याने होतं काय की ते लोक सगळं आपल्या देशाचं मार्केट कॅप्चर करत आहेत. म्हणजे या स्पर्धेचे काही चांगले आणि वाईट परिणाम होतात. प्रामुख्याने प्रगत देशांना या स्पर्धेचा फायदा होतो. अप्रगत राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवर काही प्रतिकूल परिणाम होतो. जागतिक अर्थव्यवस्थेचा अंगीकार केल्यानंतर देशातील सहकार चळवळीवर सुद्धा काही अनुकूल व प्रतिकूल परिणाम झाले. भविष्यात सहकारी चळवळीला स्वबळावर विकास साधावा लागेल.
इतकंच नव्हे तर खाजगी क्षेत्राशी यशस्वीपणे स्पर्धा करावी लागेल. त्यासाठी सहकारी क्षेत्राला कार्यक्षमता व स्पर्धाक्षमता वाढवून जागतिकीकरणाचे आव्हान स्वीकारावे लागेल. सहकार क्षेत्रासमोर अनेक प्रश्न, समस्या व आव्हाने निर्माण झालेली आहेत. कशामुळे? हे जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण आल्यामुळे. आता बघा, वाहतूक, दळणवळण व उत्पादन पद्धतीमध्ये झालेली प्रगती, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या क्रांतिकारी बदलामुळे आपली जी अर्थव्यवस्था आहे ती जागतिक अर्थव्यवस्थेशी आपण संलग्न करतो. आणि आपल्या देशामध्ये जुलै 1991मध्ये ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ही त्रिसूत्री आणलेली आहे, उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं तर सरकारचा अर्थव्यवस्थेवर हस्तक्षेप कमी करणे, खाजगी व्यक्ती व संस्थांचा सहभाग वाढवणे, दुसऱ्या देशातील वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान, श्रम हे आपण त्याचा वापर करू शकतो, हे सगळं या त्रिसूत्रीतून तयार झालेलं आहे. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप कमी म्हणजे खाजगीकरण आणि खाजगी क्षेत्रांना वाव देणे, आणि त्याच्यानंतर आपण इतर देशातील वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान, श्रम वापरू शकतो. तसाच दुसरा देशसुद्धा आपली वस्तू, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञान वापरू शकतं. हे जागतिकीकरण हे या त्रिसूत्रीमुळे झालेले आहे. त्याच्यामुळे होतं काय की पूर्वी आपल्याकडे काय पद्धत होती बघा, की आपल्याकडे जर एखाद्या शेतकऱ्याला जर एखाद्या शेतीचं सामान तयार करायचं, शेतीची अवजारं तयार करायची असतील, आपण उदाहरण घेऊया, समज त्याला नांगर तयार करायचा आहे तर तो सुताराकडे जातो आणि त्या सुताराला तो सांगतो की मला नांगर तयार करायचा आहे तर तू मला नांगर तयार करून दे. मग ज्यावेळेस तो सुतार नांगर तयार करून देतो, पूर्वी काय होतं तर तो सुतार तो नांगर द्यायचा लाकडाचा बनवून आणि हा शेतकरी त्याला धान्य द्यायचा. त्याच्याकडे जे काही पिकते, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी किंवा काही फळभाज्या किंवा काही फळं, तर तो त्या सुताराला द्यायचा. अशी बार्टर सिस्टम पूर्वी आपल्याकडे होती. पण कालांतराने 1991 नंतर जेव्हा हे जागतिकीकरणाची ही जेव्हा त्रिसूत्री आली तेव्हा आपल्याकडे ही बार्टर सिस्टम बंद झाली. सोनार जेव्हा तो लोहाराकडे यायचा तेव्हा त्याला समजा काही वस्तू लागत असेल तर मग ती वस्तू घेऊन तो त्याला काय द्यायचा, सोनं द्यायचा थोडंसं, मग तो लोहार काय करायचा, त्याला ती वस्तू द्यायचा. तसंच होतं चांभार जो होता, तुम्ही त्याच्याकडे जर काय शिवून घेतलं, चप्पल म्हणा, बॅग म्हणा, अजून काय तुम्हाला जे लागतं ते देऊन तुम्ही जर सुतार असाल तर तुम्हाला त्याच्याबद्दल त्याला काहीतरी लाकडाची वस्तू त्याला द्यावी लागायची, तितक्याच मोबदल्याची. अशा प्रकारे पूर्वी जी बार्टर सिस्टम होती ती आपली बंद होऊन आपण ही त्रिसूत्री अवलंबलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, आपण ज्यावेळेस हे सगळं वापरलं तर या स्पर्धेचा उत्पादक, ग्राहक, कामगार, गुंतवणूकदार या सर्वांना फायदा झाला. कसा फायदा झाला? जे उत्पादन करणारे होते त्यांना चांगली लोकं मिळाली, ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळाल्या, कामगारांना एम्प्लॉयमेंट मिळाली, गुंतवणूकदारांना त्याच्यावरती त्यांना चांगले बेनिफिट मिळाले त्यांनी गुंतवलेल्या पैशावरती. पण ही स्पर्धा असमान प्रतिस्पर्धांमध्ये निर्माण झाली. प्रगतिशील देशांनी खूप प्रगती केली आणि जे प्रगतीपथावर आहेत त्यांची एवढी प्रगती होत नाही आहे. बघा, विकसित देश व प्रगत व्यक्ती यांना स्पर्धेचा फायदा झाला. अप्रगत व अकार्यक्षम व्यक्ती आणि संस्था यांच्यावर अशा स्पर्धेचे प्रतिकूल परिणाम झाले. म्हणजे अर्थव्यवस्थेमधील वरील बदलामुळे देशातील सहकार क्षेत्र किंवा चळवळीपुढील खालील वेगवेगळी आव्हानं निर्माण झालेली आहेत आणि सहकार क्षेत्रापुढे कोणती आव्हानं निर्माण झालेली आहेत ती आता आपल्याला बघायची आहेत. बघा, सहकार क्षेत्रामध्ये पहिलं जे आव्हान निर्माण झालेलं आहे ते आहे भाग भांडवल उभारणी. सहकारी संस्थांची स्थापना मर्यादित साधनसामग्री असणाऱ्या व्यक्तींकडून केली जाते. म्हणजे आपले जे सभासद असतात ते कसे असतात, आपल्या गावातले असतात, त्यामुळे आपल्याकडे भांडवल पण हे कमीच असतं, कारण सगळे मध्यमवर्गीय लोक आपल्या सहकारी संस्थेचे सभासद असतात. त्यामुळे भांडवलाची मर्यादा आपल्याकडे येतेच. म्हणजे सभासद हे फार मोठ्या प्रमाणात संस्थेला भाग भांडवल पुरवठा करू शकत नाही. तसेच सहकारी संस्थांमधील गैरव्यवहार व अकार्यक्षमतेमुळे संस्थांची विश्वासार्हता कमी झालेली दिसून येते. सहकारी संस्थांमध्ये त्यांचे काय होतात, त्यांचे गैरव्यवहार जर चालले, जर अकार्यक्षम व्यवस्थापन असेल, विश्वास नसेल ते सहकारी संस्थेच्या ह्याच्यावरती,
तर ती सहकारी संस्था आपलं काम चांगल्या प्रकारे करत नाहीत आणि त्याच्यामुळे मग नवीन सभासद निर्माण होत नाहीत. संस्था नावारूपाला जर आली, संस्थेचं नाव चांगलं असेल, संस्थेमध्ये जर गैरव्यवहार नसतील तर लोक आपल्या संस्थेचे सभासद व्हायला तयार होतील. जर तुमच्या संस्थेमध्ये गैरप्रकार आढळले तर त्यांना असं वाटलं की ही संस्था काय एवढी चांगलं काम करत नाही आहे, मग आपल्याला नवीन सभासद भेटणार नाही. म्हणजे भाग भांडवलाची काय आलेली आहे, आपल्याला भाग भांडवल उभारणी करताना आपल्याला अडचणी येणार आहेत. तसेच कंपनीमध्ये तसं होत नाही. कंपनी संघटन प्रकारामध्ये व्यावसायिक हेतू व नफा मिळवण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे भागधारकांकडून सहजतेने मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी केली जाते. परंतु सहकारी संस्थांना आवश्यक तेवढ्या प्रमाणात भागभांडवल उभारणी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सहकारी संस्थांना आपल्या आव्हान निर्माण झालेलं आहे की आपण भागभांडवल कसं उभं करायचं, आपण भागभांडवलाच्या कसं काम करू शकू. म्हणून सहकारापुढील पहिलं आव्हान आहे भागभांडवल उभारणे. आता सहकारापुढील आपण दुसरं आव्हान बघूया. दुसरं जे आव्हान आहे ते आहे वाढता उत्पादन खर्च. बघा, सहकारी संस्थांमार्फत उत्पादन प्रक्रियेमध्ये परंपरागत व श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला. आणि पूर्वी आपल्याकडे काय होतं की परंपरागत आणि श्रमप्रधान उत्पादन तंत्राचाच आपण वापर करत होतो. आता श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय, तर आपण काय करतो, मशिनरी आणि तंत्रज्ञान यांचा वापर न करता आपण मनुष्यबळाचा जास्त वापर करतो आणि आपण वस्तू तयार करतो. तर आपल्या देशाचा पूर्वी हेतू काय होता की जास्तीत जास्त लोकांना काय मिळावा, जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा. म्हणून आपण हे सगळं करत होतो की आपण जास्तीत जास्त म्हणजे मनुष्यबळ लावत होतो. म्हणजे श्रम उत्पादन तंत्र म्हणतात त्याला. जर तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर न करता मनुष्यबळाचा वापर केला आणि जर तुम्ही उत्पादन तयार केलं तर त्याला श्रम उत्पादन तंत्र असं म्हणतात. मग ह्या श्रम उत्पादन तंत्रामुळे काय होतं की जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळत होता. परंतु सहकारी संस्थांच्या एकूण उत्पादनाचे प्रमाणही कमी झालं. त्यामुळे मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत सहकारी संस्थांच्या उत्पादन खर्चाचे प्रमाण जास्त झाले. का, जास्त एम्प्लॉई. आणि मोठ्या मोठ्या कंपन्या काय करतात, ते मोठ्या मोठ्या कंपनी 10 जणांचं काम त्यांची एक मशिनरी करते. ते परदेशातून किंवा स्वतः आपल्या देशामध्ये ज्या मशिनरी तयार होतात त्या मशिनरींचा वापर करून ते उत्पादन तयार करतात आणि त्यांचं उत्पादन लवकर आणि वेळेवर तयार होतं आणि कमी माणसं त्यांना लागतात, मनुष्यबळ पण त्यांना कमी लागतं. म्हणजे त्यांना उत्पादन खर्च कमी आला आणि उत्पादन खर्च कमी आला, त्यांचं प्रोडक्ट वेळेवर तयार झालं आणि वेळेवर ते मार्केटमध्ये गेलं. म्हणून जे गिराईक आहेत, जे कस्टमर आहेत, त्यांनी ते लगेच, कन्झ्युमर्स जे आहेत त्यांनी लगेच ते खरेदी केलं. त्याच्यामुळे झालं काय की जे मोठे उत्पादक आहेत त्यांनाच असा जास्त फायदा झाला. पण वाढता उत्पादन खर्च हे सहकार क्षेत्रापुढील एक मोठं आव्हान ठरलं आहे. सहकार संस्थांना बदलत्या काळानुरूप स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान, उत्पादनाच्या नवीन पद्धती, संशोधनाचा वापर इत्यादीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आणि आपल्यापुढे फार मोठं आव्हान आहे वाढता उत्पादन खर्च. सहकारी क्षेत्रांना एखादी वस्तू तयार करताना त्यांचा उत्पादन खर्च खूप जास्त होतोय, पण ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचा तीच वस्तू बनवताना उत्पादन खर्च हा कमी येतोय. म्हणून होतं काय की आपल्याला सहकारी संस्थांना नवीन नवीन तंत्रज्ञान, उत्पादनाच्या नवीन पद्धती आणि संशोधनाचा वापर इत्यादींकडे आपल्याला दुर्लक्ष न करता आपल्याला त्याचं कसं वापर करता येईल त्याचा विचार केला पाहिजे. म्हणून वाढता उत्पादन खर्च हे सुद्धा सहकारापुढील आव्हान आहे. त्याच्यानंतर आपला जो तिसरा पॉईंट आहे बाजारपेठ विस्तार. बघा, मोठे उद्योग व कंपन्या प्रचंड प्रमाणात वस्तूंचे उत्पादन करतात, कारण त्यांच्याकडे मशिनरी आहे, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, उत्पादनात विविधता असते, जाहिरातीवर मोठ्या प्रमाणावर ते खर्च पण करतात आणि वस्तूंच्या बाजारपेठेचा सतत विस्तार होत असतो. परंतु सहकारी संस्थांच्या भांडवलाच्या कमतरतेमुळे आपण मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकत नाही आणि आपण जाहिरातीवरती पण जास्त खर्च करू शकत नाहीत. बघा, आता त्यांचे उत्पादन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाशी स्पर्धा करू शकत नाही. आता आपण एक साधं उदाहरण घेऊया की तुम्ही जाहिरातीवर मोठ्या कंपन्या जो खर्च करतात त्याच्यावरती त्यांना भरपूर कन्झ्युमर, भरपूर गिराईक मिळतात, लोक त्यांच्याकडे येतात वस्तू घ्यायला, ग्राहक भरपूर त्यांच्याकडे येतात. मग हे जे ग्राहक असतात ते तुम्ही समजा टी व्ही बघत बसलेले आहात आणि टी व्हीवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाईज येतात. तुम्हाला बोर्नव्हिटा, नंतर तुम्हाला ते कॉम्प्लॅन, त्याच्यानंतर वुमन हॉर्लिक्सच्या वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज असतात, वेगवेगळ्या बिस्किटांच्या प्रकारच्या ॲडव्हर्टाईज असतात. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे गोऱ्या होण्याच्या क्रीम, फेअर अँड लवली,
नंतर तुमच्या लिपस्टिकच्या ॲडव्हर्टाईज असतात, डिओड्रंटच्या ॲडव्हर्टाईज असतात टी व्हीला, त्या इतक्या अट्रॅक्टिव्ह, एवढ्या आकर्षक असतात की ज्या व्यक्तीला एखाद्या वस्तूची गरज नसेल ती व्यक्तीसुद्धा ती वस्तू विकत घेते. आणि हे समजा एखादी काळी मुलगी आहे किंवा एखादा काळा मुलगा आहे आणि त्याने ती फेअर अँड लवलीची ॲडव्हर्टाईज बघितली तर तो त्या ॲडव्हर्टाईजला बळी पडून तो ती क्रीम आणतो आणि तो रोज ती क्रीम लावतो. का लावतो? की त्याला कुठंतरी किंवा तिला कुठंतरी वाटत असतं की मीही गोरी होईल. पण असं कधीही होत नाही. आपला जो ओरिजिनल रंग असतो तो कधीही बदलत नसतो. आपल्याला हे सगळं अनुवंशिक मिळालेलं असतं. मग तरीसुद्धा आपण त्या ज्या जाहिराती आहेत त्यांना बळी पडतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, त्यांची मोठ्या उत्पादकांची बाजारपेठ मोठी होते, त्यांना भरपूर डिमांड असतो मार्केटमध्ये. उत्पादन आणि आपलं सहकारी संस्थेचे उत्पादन असतं ते बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाशी आपण स्पर्धा करू शकत नाही. सहकारी संस्थेची एखादी वस्तू जी आपण तयार करतोय ती. आता तुम्ही साधं उदाहरण घ्या. तुम्ही फ्रुटी माझा किती आवडीने पिता, कोल्ड्रिंक्स तुम्ही किती आवडीने पिता, पण तेच जर तुम्हाला चिकूचा ज्यूस दिला किंवा चिकूची कुल्फी जी आपल्या इथे फेमस आहे ती खायला सांगितली की काही जणांची नाकं मुरडतात. का? कारण आपल्याकडे ती पिकते आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला त्याची किंमत नाही आहे. पण तुम्ही ते फ्रुटी माझा ते त्याच्यापेक्षा डबल टिबल पैशांनी विकत घेऊन तुम्ही ती पिता. त्याने काय होतं आहे की आपली जी सहकारी संस्थेतली आपली जी वस्तू आहे ती वस्तू त्या बाजारातल्या ज्या वस्तूंशी आहे त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही आहे. त्याच्यामुळे आपला बाजारपेठ विस्तार होत नाही आहे. नंतर बघा, सहकारी संस्थांना जागतिकीकरणाशी लढा देण्यासाठी बाजारीप्रमुख तत्वांचा अवलंब व बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेता आलं पाहिजे. मग आता आपण सहकारी संस्थांनी पण बदललं पाहिजे. आपल्याला बाजारामध्ये काय चाललेलं आहे ते बघितलं पाहिजे. आपला चिकूचा ज्यूस आपण अजून आपण चांगल्या प्रकारे काय केलं पाहिजे, पॅकिंग करून त्यांना पाठवला पाहिजे आणि आपण त्यात फ्लेवर चेंज केले पाहिजेत. त्याच्यानंतर आपण बदलत्या परिस्थितीशी आपल्याला जुळवून घेता आलं पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरण्याची क्षमता सहकारी संस्थांपुढे आपल्याला निर्माण करायला पाहिजे. त्याचबरोबर सतत बाजारपेठाचे संशोधन केले पाहिजे की बाजारपेठेमध्ये लोकांना काय हवं आहे. आत्ताची मुलं बघा जास्तीत जास्त काय खातात, ते चायनीज खातात. ते म्हणजे तुम्हाला ते नूडल्स आवडतात, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फ्राईड राईस आवडतात. पण आता आपल्या आईने घरी जो भात परतलेला असतो तो तुम्हाला चालत नाही. फोडणीचा भात म्हटलं की तुमचं नाक मुरडतं, पण तेच आई म्हटले फ्राईड राईस केला की तुम्ही लगेच खायला तयार. मग आपल्याकडे जे पदार्थ तयार होतात त्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन्स कसे आणू शकतो की जेणेकरून आपण बाजारपेठेमध्ये टिकून राहू, याचं संशोधन आपल्याला केलं पाहिजे. मग आपल्याकडे व्हेरिएशन आणण्यासाठी काय निघालेले आहे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही जसं आता डॉमिनोजचा पिझ्झा खाता जो 300, 400 रुपयाचा एक पिझ्झा असतो, पण आपल्याकडे आता फ्रँकी निघालेली आहे की आपली जी चपाती असते, पोळी असते, तिला छानपैकी सगळे सॉस लावून तिच्यामध्ये भाजी भरून तुम्हाला फ्रँकी दिली जाते. म्हणजे तुम्ही काय करा, त्या बर्गर पिझ्झापेक्षा तुम्ही फ्रँकीला प्रेफरन्स द्या. आपले भारतीय ज्या वस्तू आहेत त्या आपण स्वतः भारतीयांनीच खाल्ल्या पाहिजेत, तर आपण स्पर्धेमध्ये टिकून राहू. आमच्याकडच्या मुलांना अजिबात आवडत नाही. इटालियन फूड आवडतं, चायनीज फूड आवडतं, घरातली चपाती पोळी भाजी आम्हाला अजिबात आवडत नाही. मग ह्याच्यामध्ये आपण या स्पर्धेत टिकून राहू का नाही? तर मग आपण हे समाजाला ब्लेम करण्यापेक्षा आपण जर स्पर्धेत आपल्याला उतरायचं असेल तर आपण संशोधन केलं पाहिजे सहकारी संस्थांनी की आपल्याला जर बाजारपेठेत टिकून राहायचं असेल तर आपण नवीन काय देऊ शकतो ग्राहकाला ते पाहिलं पाहिजे. मात्र तसे न होता बाजारपेठेचा विस्तार करणे तर दूरच राहिले. सहकारी संस्थांना स्थानिक बाजारपेठ टिकवून ठेवणेसुद्धा आता कठीण होत चाललेलं आहे. आता आपल्याकडे बघा वारली पेंटिंग आहे की त्या वारली पेंटिंगला बाहेर खूप डिमांड आहे, पण आपल्याकडे ती वारली पेंटिंग कुणीच घेत नाही. आता का घेत नाही आहे? कारण आपणच आपला काय केलेलं आहे, प्रचार केला नाही आहे, प्रसार केला नाही. आपल्याकडे हातमागाच्या छान छान वस्तू तयार केल्या जातात, हस्तकलेच्या वस्तू तयार केल्या जातात. त्या फॉरेन कंट्रीजमध्ये त्याला खूप चांगला भाव मिळतो. पण आपल्या भारतामध्ये हस्तकला म्हटलं की आपली नाकं मुरडतात, आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे असतं. आता आपल्याकडे काय पद्धत आहे हिंदूंची की आपण रोज उठणं लावून आंघोळ केली पाहिजे, पण आम्हाला लक्स साबण पाहिजे ज्याने गोरं होतं, ज्याने आपण हिरोईनसारखी दिसणार, तसं आपण सगळं अवलंबत आहेत. मग आपण ते उठण्याचाच साबण बनवलं तर की जो त्या लक्स साबणाला कॉम्पिटिशन असेल, लोकांना चांगला फरक जाणवेल. मग अशा प्रकारे आपल्याला संशोधन करायचं आहे सहकारी संस्थांना. पण आता परिस्थिती उलटी झाली आहे की सहकारी संस्थांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तर सोडा, तर स्थानिक बाजारपेठेची सुद्धा ते स्पर्धा आता त्यांना कठीण होऊन बसलेली आहे. तर आपल्याला
बाजारपेठ विस्तार हे सुद्धा सहकार क्षेत्रापुढे पुढचं आव्हान आहे. आज आपण हे 3 आव्हानं पाहिलेली आहेत आणि पुढची आव्हानं आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. आणि आता हे जे आहे हे तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहा. सहकारी क्षेत्रापुढील आव्हाने हा टॉपिक आता जो 3 पॉईंट मी तुम्हाला स्पष्ट केलेले आहेत ते तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहा. आणि आज आपण इथे थांबणार आहोत. थँक्यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी.